है। 2 दिन पहले जिस तरह से क्रांति नगर के लोगों का पुनर्वसन करने का कार्यक्रम एक बैंक्वेट हॉल में हुआ और उस बैंक्वेट हॉल में ऊपर चाबी बांटी जा रही है और नीचे लोग खरीदी बिक्री कर रहे थे। पुलिस को सूचना मिली और पुलिस ने तुरंत 12 लोगों को अरेस्ट किया है और 50 से ज़्यादा लोग वांटेड हैं। 53 घर बोगस पकड़े गए हैं, ऐसा पुलिस ने अपने FIR में और रिमांड पेपर पे दिया है। मी गेल्या 2 दिवसापूर्वी पुनर्वसनाच्या एअरपोर्टच्या जमीनवर राहणारे लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली पुनर्वसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेद पूलमध्ये एक खाजगी बँक्वेट हॉलमध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि MMRDAचे अधिकारी, SRAचे अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला। पोलिसांचं सांगणं आहे, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेलं आहे की 53 बोगस लोकांना चाबी वाटप झालेली आहे। गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी बोलून चाबी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकड़ो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे। हा निंदनीय आहे। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्रीशी आमची मागणी आहे। आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये दौरा केलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या निवडणुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याचं काम लोक करत आहेत, लोकांना बेघर करण्याचं पाप करत आहेत। 50% पेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेशनगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे। ह्याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 100% लोक 2008च्या सर्वेमध्ये पात्र आहे त्यांच्या 100% लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती। ते आज इथे पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे, ते आपल्या समोर आपला मुद्दा इथे जे घटना घडलेली आहे त्याच्यावर बोलतील। विजय वडेट्टीवार साहेब आगे कांग्रेस पार्टी की मराठीत गेल्या अगोदर 100 कोटीचा घोटाळा झाल्याचा काल तुम्ही आरोप केला पत्रकार परिषदेत। नेमकं प्रकरण काय आहे, नेमके आरोप आहेत, काय सांगा? हे बघा, 53 सदनिका बोगस वाटताना काल पकडलं गेलं। परवाच्या दिवशी 12 आरोपींना अटक झाली। वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता। हे सर्वांनी पाहिलं। मुंबईभर ही वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नावं घातले आणि तो व्यवहार करून 100 कोटी तरी सुरुवात आहे। त्याच्या पलीकडे जाऊन हा मोठा घोटाळा उघडकीस येईल अशी परिस्थिती आहे। हे 12 लोकांवर FIR झाला आहे। याबरोबर आता हे सर्वाचा मास्टरमाइंड कोण आहे हे सुद्धा शोधला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। सर, मागील 5 वर्षांपासून सर एकीकडे ईडी, CBI नाही, असं आहे ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे, ते विरोधी पक्षासाठी आहे। हे महाराष्ट्र लुटून खातील, पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे ईडी CBI लागणार नाही। कुर्लाचं हे संदेशनगर असेल किंवा क्रांतीनगर असेल, अनेक वर्ष पावसामध्ये इथे खूप वाईट अवस्था होत होती, मात्र तिथल्या सदनिका देखील सामान्य माणसाला मिळत असताना अशा प्रकारच्या घोटाळ्याच्या समोर येत आहेत। कसं पाहता याकडे? नाही, या सर्व प्रकरणाची SIT चौकशी व्हावी
अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला हे सगळं पत्रव्यवहार मी केलेला आहे. जर याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आता हे संपूर्ण नाही झाला तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू, मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू. लोकांच्या सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे कुठेही शेतकरी असेल, रोजगार असेल, अनेक लोकांच्या किती कष्ट त्रास होणार नाही. सर्वसामान्यांचं सरकार आहे, पाठीशी सरकार नाही, नाव सर्वसामान्याचं आहे, काम मात्र अतिमान्य लोकांचं आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. नाव सांगायचं सर्वसामान्य, काम मात्र विशेष मान्य लोकांचं करायचा आणि ही भूमिका या सरकारची आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी दुपट्टी भूमिका या सरकारची आहे. हे झालेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे. SITची मागणी केल्यानंतर काही स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे पुनर्वसनाचा हा प्रकल्प कुठेतरी पुनर्वसनाचं काम थांबलं जाईल अशी भीती आहे. तर तुमची मागणी नाही पुनर्वसन? नाही, थांबवण्याचा विषय नाही. इथे आमचा कोणालाही त्या प्रकल्पाला विरोध नाही. फक्त जे कोणी 2018च्या प्रमाणे पात्र आहेत त्या सर्व लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना हक्काचा घर मिळाला पाहिजे. आणि 18,000 घर बांधले कोणी त्यावेळेस नसीम खानच्या नेतृत्वामध्येच कामाला सुरुवात झाली. जर या सरकारचे आमदार किंवा मंत्री किंवा खासदार बंद पाडण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही ते होऊ देणार नाही.